प्रकाशचित्र या कलेचा समावेश आपण आपल्या मांडणीमध्ये केला आहे आणि अर्थात सतीश पाकणेकर यांना आपण यासाठी निमंत्रित केलेलं आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सवामधनं गेली अनेक वर्ष सरांची प्रकाशचित्र खूप गाजतायत. एक एक कलाकाराचा विषय घेऊन ते अतिशय सुंदर पद्धतीने केवळ प्रकाशचित्र काढतात असं नाही तर कॅलेंडरची निर्मिती ते करतात. आणि त्यांनी काढलेली प्रकाशचित्र बघून पुलंनी असे गौरवोद्गार काढले होते की या अप्रतिम छायाचित्रातून सूर ऐकू येतात. अशी दाद ज्यांच्या चित्रांना मिळालेली आहे त्यांच्याकडे आपण प्रकाशचित्र असा विषय दिलेला आहे. सुप्रसिद्ध छायाचित्रकार, मी त्यांच्यासाठी हा शब्द वापरतोय. नेहमी मी प्रकाशचित्र असं म्हणतो, पण त्यांच्या संदर्भात कायम छायाचित्रकार वापरला गेला म्हणून म्हणतो की असे 83 वर्षाचे रघुराय नुकतेच निवर्तले. त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी प्रकाशचित्रणाबद्दलची जी माझी मतं आहेत ती मांडतो. अर्थात 5 मिनिटापूर्वी ज्या नाट्यमय रीतीने तुम्ही सिनेमाबद्दल एकूण जे बोलणं ऐकलं ते ऐकल्यानंतर अशा परफॉर्मन्सनंतर मी बोलणं म्हणजे पेढा खाल्ल्यानंतर पिठलं खाण्यासारखं आहे. त्यामुळे मला जसं चित्रावांनी सांगितल्यावर जे विषय हा मला जो मांडायचा कळला त्याप्रमाणे मी मांडतो. ॲक्च्युली प्रकाश चित्रकला जेव्हा म्हणतो आपण तेव्हा इट इज द बेस्ट कॉम्बिनेशन ऑफ आर्ट अँड सायन्स असं म्हटलं जातं. आणि आता काही वर्षांपूर्वी म्हणजे साधारण 30 वर्षांपूर्वी त्याला तंत्रज्ञानाची जोड मिळालेली आहे. म्हणजे तंत्रज्ञान तोपर्यंत तितकं प्रगत नव्हतं आणि आता ते 30 वर्षापासून झालेलं असल्यामुळे आता आपण त्या दोन बरोबर म्हणजे आर्ट सायन्स बरोबर टेक्नॉलॉजी ही पण आलेली आहे. आणि आता जर का आपल्याला ह्या गोष्टीचा विचार करायचा झाला तर फोटोग्राफीमध्ये ही टेक्नॉलॉजी आपल्याला कुठे घेऊन जाणार आहे पुढच्या 25 वर्षात त्याचा विचार करून आपली पुण्याची क्षितिजं त्याप्रमाणे कशी विस्तारतील दृकश्राव्य माध्यमाच्या संदर्भात बोलून हे मला असं वाटतं की साधारणपणे मी जेव्हा सुरुवात केली त्यावेळी दर 10 वर्षांनी कॅमेराचं एक मॉडेल यायचं. हे मला आठवतं आहे की निकॉन सारखी कंपनी दर 10 वर्षांनी कॅमेराचं एक मॉडेल आणायची. त्याच्यानंतर हळूहळू त्याच्यात प्रगती होत गेली, कॅमेऱ्यांमध्ये प्रगती होत गेली, केमिस्ट्रीमध्ये प्रगती होत गेली, ऑप्टिक्समध्ये प्रगती होत गेली. ही सगळी एकमेकांच्या हातात हात घालून चालू होती. आणि आता त्याच्याबरोबर टेक्नॉलॉजी आल्यानंतर त्याची प्रगती एकदम मल्टीफोल्ड झालेली आहे. म्हणजे ती इतकी प्रचंड वेगाने होती आहे की तो 10 वर्षाचा जो काळ आहे तो आता 10 महिन्यांवरती आलेला आहे. म्हणजे कुठल्याही कंपनीचे कॅमेरे जर का तुम्ही बघितले तर 10 महिन्यानंतर त्याच्यातली फीचर्स बदललेली असतात, त्यात नवीन आलेली असतात, जुनी काही त्यातनं नाहीशी झालेली असतात. पण या कंपन्या ज्या आहेत त्या अजूनही त्या प्रत्येक नवीन येणाऱ्या मॉडेलमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फीचर्स जेव्हा देतात, आपण गाड्यांमध्ये पण बघतो. पूर्वीच्या गाड्या जर का तुम्ही अँबॅसिडर गाडी बघितली आणि आताची तुम्ही जर का जॅझ बघितली तर तो फरक आपल्याला जाणवतोच. तो टेक्नॉलॉजीमुळे झालेला आहे. त्यामुळे आता सगळं इथून पुढचं जे आहे ते टेक्नॉलॉजी ड्रिव्हनच असणार आहे. त्याला फोटोग्राफी ही अपवाद नाही. तर आता मग टेक्निक तेच राहणार आहे. प्रकाशाचा खेळ आणि छायेचा खेळ तसाच राहणार आहे. कॅमेरा हे माध्यमही तसंच राहणार आहे. पण मग त्याच्यामध्ये जेव्हा नवीन गोष्टी ॲड होतील तर त्यातली कुठली महत्त्वाची गोष्ट आहे तर ती आहे संगणक. संगणकाच्या आधाराने आता इथून पुढचं प्रकाशचित्रकलेची मार्गक्रमण होणार आहे. ती चालू झालेलीच आहे. ज्या दिवशी आपल्याला फोटोशॉप उपलब्ध झालं, ज्या दिवशी लाईटरूम उपलब्ध झालं त्या दिवसापासून ते चालू झालंच आहे. पण त्याचा वेग आता प्रचंड असणार आहे. आणि मग असं वाटतं की हे जे कॅमेरे किंवा त्या पद्धतीच्या ज्या गोष्टी येत आहेत तर तो जो सर्वसामान्य माणसाला तो कॅमेरा घेणं आणि त्याच्यातनं त्याच्या कल्पनेतनं येणारं प्रकाशचित्र उमटवणं आणि त्या उमटवलेलं प्रकाशचित्र कोणाला तरी दाखवणं इथपर्यंतची जी प्रोसेस आहे त्यात बदल कसा होईल तर संगणकीय मदत घेऊन जर का एखाद्यानी काम करायचं ठरवलं तर त्याला अक्षरशः कुठल्याही मर्यादा असणार नाही.
त्यातून निर्माण होणाऱ्या ज्या कलाकृती आहेत त्या एका वेगळ्याच पातळीवर असतील आणि ती पातळी गाठण्यासाठी मला असं वाटतं की जास्तीत जास्त लोकांनी, जास्तीत जास्त रसिकांनी ती चित्र बघायला हवी आणि त्याच्यासाठी बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर जे असेल ते म्हणजे ज्या आर्ट गॅलरी असतील त्याची रचना. तुम्ही जर का बघितलं तर आपल्या इथं पुण्यामध्ये उत्तम आर्ट गॅलरी नाही. आपण आर्ट गॅलरीत गेलो, समोर एखादी उत्तम फ्रेम लावलेली असते, सुंदर चित्र असतं आणि त्याच्यात आपल्यालाच आपलं रिफ्लेक्शन दिसतं, अशी लाईटची योजना असते. तर अशा प्रकारे चित्राचा आनंद आपण घेऊ शकत नाही. तर त्याच्यासाठी हा मुद्दा नोंदवला जावा अशी माझी खूप इच्छा आहे आणि माझा तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मी समजतो की येणाऱ्या काळामध्ये पुण्यामध्ये उत्तम प्रकारची कलादालनं उपलब्ध व्हावीत. म्हणजे आता झणकर सरांनी जसं सांगितलं की एखादं सेंटर, सिटी सेंटर का असू नये, तसं सिटी सेंटर असायला पाहिजे की ज्याच्यामध्ये सर्व कलांचा आस्वाद घेता येईल. तिथे साहित्य असेल, नृत्य असेल, चित्र असेल, संगीत असेल, दृक कला असतील सगळ्या. तर अशा प्रकारचा एक उपक्रम प्रत्येक शहरामध्ये, पुण्याचं आपण धरतोय त्यामुळे पुण्यामध्ये एक मोठं सेंटर व्हावं अशी सूचना मला करावीशी वाटते. तुम्ही सूचना योग्य त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवाल याची मला खात्री आहे. आणि इथून पुढचा जो फोटोग्राफीचा प्रवास असणार आहे तो काचेवर, म्हणजे आपण आता कॅमेऱ्यामध्ये आता सगळेजण तुम्ही सगळे फोटोग्राफर आहात त्यामुळे मी काही फार बोलत नाही. तुम्ही म्हणाल असं कसं काय, तर प्रत्येकाच्याकडे मोबाईल आहे, त्या मोबाईलमध्ये कॅमेरे आलेले आहेत. त्यामुळे प्रत्येकजण हल्ली फोटो काढतो, त्या अर्थी प्रत्येकजण फोटोग्राफर झालेला आहे. पण आता फक्त त्याच्यावरती अवलंबून असणार नाही आहे, तर फोटोग्राफीची जी ही भाषा आहे जी युनिव्हर्सल आहे, ज्याला भाषेचं बंधन नाही आहे असं आपण म्हणतो की अमेरिकेतला असो, युगांडातला असो किंवा पुण्यातला असो, कोणीही रसिक ते चित्र बघताना त्याला भाषेची मर्यादा येत नाही, त्याला अडचण येत नाही. तर ही जी सगळी भाषा आहे ती आता इथून पुढे फक्त काचेवर आणि सेन्सरवरती लिहिली जाणार नाही आहे, तर ती कोडमध्ये लिहिली जाणार आहे, सॉफ्टवेअरमध्ये लिहिली जाणार आहे. त्यामुळे आपण त्याच्याकडे बघताना, फोटोग्राफीकडे बघताना त्याचा संदर्भ घेऊन कायम बघितलं पाहिजे एवढं मला वाटतं. आपण माझं ऐकून घेतलं त्याबद्दल धन्यवाद.